नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023 बद्दल महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये मित्रांनो तुमच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षाबद्दल आणि आत्तापर्यंत कुठले कुठले निकाल प्रसिद्ध झालेले आहेत, आज कुठले निकाल आलेले आहेत, कुठल्या पदांचे राहिलेत तेही आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर या व्हिडिओमध्ये आपण निकालाबद्दल माहिती पाहूयात आणि त्यानंतर तुमची जी राहिलेली पदं आहेत मित्रांनो, ग्रामसेवकपासून आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका या पदांबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, निकाल जे आहेत आज 2 पदांचे प्रसिद्ध झालेले आहेत, तारतंत्री आणि जोडारी, वायरमॅन आणि फिटरचे. आता मित्रांनो तुम्हाला हे निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथं पाहायला भेटतील. आता मित्रांनो नांदेड जिल्हा परिषदेने हे निकाल प्रसिद्ध केलेले आहेत, परंतु तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदची वेबसाईट तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला चेक करायची आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो या ठिकाणी मुखपृष्ठावरतीच तुम्हाला निकालाचं सेक्शन पाहायला भेटेल किंवा मित्रांनो तिथं तुम्हाला दिसून जातील. सर्व जिल्हा परिषदांचे निकाल मी अपडेट करतोय, जसे जसे भेटतील तसे तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा, तारतंत्री आणि वायरमनचे आज निकाल आलेले आहेत. मागे मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि दोर खंडलवाल यांचे निकाल आलेले आहेत. आणि ज्यांचे निकाल मित्रांनो आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचं कागदपत्र तपासणीसाठी देखील वेळापत्रकं आलेली आहेत. या ठिकाणी पाहू शकता, हे नांदेड जिल्हा परिषदेने कागदपत्रांची यादी दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी देखील याच्यामध्ये दिलेली, ज्यांना ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे त्यांच्याबद्दलची. तर आता राहिलेले कुठले निकाल आहेत अजून आणि परीक्षा कुठले राहिलेत त्याची माहिती आपण पाहूयात. तर बघा, आरोग्य पर्यवेक्षक पदांचे निकाल लागलेले आहेत. आरोग्यसेवक 40%ची एक्झाम झाली नाही, 50% एक्झाम झाली नाही अजून. आरोग्यसेविका महिलाची एक्झाम झालेली नाही. औषध निर्माण अधिकारीचे अजूनही निकाल लागलेले नाहीत, लवकरच लागतील. ग्रामसेवकची परीक्षा झालेली नाही, त्याची आपण माहिती व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत, कधीपर्यंत परीक्षा होतील त्याच्याबद्दल. कनिष्ठ अभियंता स्थापत्य निकाल मित्रांनो अजून लागलेला नाही आहे. कनिष्ठ आरेखचा निकाल लागला नाही मित्रांनो. कनिष्ठ सहाय्यकचाही निकाल लागला नाही आहे. कनिष्ठ सहाय्यक लेखाचाही निकाल मित्रांनो अजून लागलेला नाही. त्यानंतर जोडारी लागलेला आहे. तारतंत्री या ठिकाणी लागला आहे. मुख्य सेविका प्रवेशिका परीक्षा राहिलेली आहेत. पशुधन प्रवेशिकचा निकाल लागला नाही. प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा अजून निकाल लागलेला नाही. यांत्रिकचा या ठिकाणी मित्रांनो निकाल लागलेला नाही आहे. रिंगमन दोरखंडलवालचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. वरिष्ठ सहाय्यक लेखाचा मित्रांनो निकाल लागला आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी कृषीचा लागलेला आहे. पंचायत विस्तार अधिकारीचा अजून निकाल लागला नाही. विस्तार अधिकारी शिक्षणचाही लागला नाही. विस्तार अधिकारी सांख्यिकीचे निकाल लागलेले आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा मित्रांनो या ठिकाणी निकाल अजून लागलेला नाही. याच्यामध्ये मित्रांनो कनिष्ठ अभियंता जे इलेक्ट्रिकल आहेत त्यांचे मित्रांनो निकाल जे आहेत ते लागलेले आहेत. तर आता बघूयात आपण मित्रांनो, ज्या राहिलेल्या परीक्षा तुमच्या आहेत मग कधीपर्यंत होऊ शकतात, ज्यामध्ये महत्त्वाची तुमची पद आहेत. ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक 40%, 50% आणि अंगणवाडी सेविका. तर बघा आता मित्रांनो, बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत होते की झेडपी पदभरतीबद्दल अपडेट द्या, नेमकं काय आहे. तर ऑफिशियली मित्रांनो अजून तरी वेळापत्रकाबद्दल कुठलंही अपडेट आलेलं नाही मित्रांनो. ही जी आत्ता सध्या कुठल्या परीक्षा चालू आहेत, कधीपर्यंत परीक्षा होऊ शकतात, कधीपर्यंत परीक्षा घ्यायला पाहिजेत मित्रांनो, ही जे मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदची जवळपास 2019मध्ये तुमचे फॉर्म भरून घेतले होते, तेव्हाही ती परीक्षा कॅन्सल झाली. जवळपास 2014-15मध्ये मित्रांनो परीक्षा झालेली जिल्हा परिषद आहे. त्याच्यानंतर 5-6 वर्ष झाली ह्या परीक्षा रखडलेल्या आहेत. परंतु मित्रांनो 90% जरी आपण म्हणलं तरी या ठिकाणी मित्रांनो परीक्षा झालेल्या आहेत. फक्त या ठिकाणी 10% परीक्षा तुमच्या राहिलेल्या आहेत. रिझल्टही लागत आहेत. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण जी महत्त्वाची पद आहेत त्याच्यामुळे माहिती घेतोय, कारण की आरोग्यसेवक, ग्रामसेवक यासाठी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आज फेब्रुवारी महिना आहे, 8 तारीख आहे. एक अंदाजित माहिती मी तुम्हाला सांगतोय की नेमकी काय आता सध्या परिस्थिती आहे. या महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकतात का तेही सांगतोय आणि पुढच्या महिन्यात ही परीक्षा होऊ शकतात का तेही तुम्हाला मी सांगतोय. तर बघा, जिल्हा परिषदेचे मित्रांनो आपण परीक्षा राहिलेल्या पदांची माहिती घेण्याच्या अगोदर पाहूयात या महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत. तर बघा, आज 8 तारीख आहे मित्रांनो, ठीक आहे. तर 8 तारखे नंतर जर 15, 16 आणि 17 तारखेला मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत, त्याची हॉल तिकीटही आलेली आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली जर पाहिलं आपण 26, 27, 28 आणि 29 तारखेला WRD या ठिकाणी पुरवठा निरीक्षक आणि पुरवठा निरीक्षकमधलं लिपिक जे पद आहे त्यांच्या परीक्षा आहेत. महाराष्ट्र फूड डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या परीक्षा या ठिकाणी आहेत 26, 27, 28, 29ला, ठीक आहे. तर आता मग फेब्रुवारीमध्ये एवढ्या 2 पदांची तर माहिती मला भेटलेली की ह्या परीक्षा आहेत. मग या ठिकाणी परीक्षा मित्रांनो होतील का फेब्रुवारी महिन्यामध्ये? तर मित्रांनो परीक्षा फेब्रुवारीमध्येच त्यांनी घ्यायला पाहिजे आहेत. त्यासाठी मित्रांनो सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्हाला मित्रांनो
जे मेल आय डी आहेत जिल्हा परिषदांचे प्रत्येक, त्याचबरोबर फोन नंबर जे आहेत टेलिग्रामला शेअर करतो मी. सर्वांनी फोन करायचा आहे, तुमच्या जिल्हा परिषदमध्ये राहिलेल्या परीक्षांबद्दल लवकर घेण्यासाठी विनंती करायची आहे. तर बघा मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा घेणं शक्य आहे. का सांगतो मी तुम्हाला, तर आज आहे मित्रांनो या ठिकाणी 8 तारीख. 8 तारखेनंतर 9, 10, 11, 12, 13 आणि 14 तारखेनंतर 15, 16, 17ला सोलापूर महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत. तर ह्या 6 दिवसामध्ये 8 तारखेपासून आजपासून मित्रांनो 14 तारखेपर्यंत 6 दिवस जे राहिलेले आहेत, या 6 दिवसामध्ये वेळापत्रक त्यांनी जर प्रसिद्ध केलं तर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये तुमच्या परीक्षा होतील. नाहीतर पुढं जर वेळापत्रक प्रसिद्ध केलं, एखाद्या पदाचं केलं, तर मग एखाद्या पदाची परीक्षा होईल, सर्व पदांची होऊ शकत नाही. जर या 6 दिवसामध्ये वेळापत्रक त्यांनी जर प्रसिद्ध केलं मित्रांनो, तर मात्र तुमच्या परीक्षा मग कधी होतील मित्रांनो, 17 तारखेला सोलापूर महानगरपालिकेची परीक्षा संपल्या की 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 तारखेपर्यंत मित्रांनो सर्व स्लॉट्स खाली आहेत. इथं कुठलीही परीक्षा नाही. 8 दिवस त्यांना या ठिकाणी एक्झाम घेण्यासाठी भेटतात मित्रांनो. 8 दिवसामध्ये कुठलेही एक्झाम होऊ शकतात मित्रांनो. रोजच्या 3 शिफ्टमध्ये जरी परीक्षा घेतल्या तरी 4 संवर्ग राहिलेले, त्यापैकी 3 एक संवर्गाच्या तरी परीक्षा होऊ शकतात. जर मित्रांनो त्यांनी ह्या आजपासून पुढच्या 6 दिवसामध्ये जर वेळापत्रक प्रसिद्ध केलं, तर कारण की परीक्षेच्या अगोदर मित्रांनो 7 ते 8 दिवस वेळापत्रक येणं गरजेचं असतं. तर ह्या 6 दिवसामध्ये वेळापत्रक आलं तर पुढील मित्रांनो 17 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत परीक्षा घेण्यासाठी चान्सेस आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील मित्रांनो. तर याच्यामध्ये मित्रांनो आता जर त्यांचं जर पेसामुळे जर थांबलेले असतील मित्रांनो, ते पेसामुळे जर थांबलेले असतील तर मित्रांनो त्याच्यावरती देखील अगोदरच सोल्युशन निघालेले आहेत. कृषी विभागानं असेल किंवा मित्रांनो वनरक्षक देखील पद आहेत, तलाठी देखील पद आहेत, त्यांनी मी मित्रांनो त्याच्या परीक्षा घेतलेल्या आहेत. कृषी विभागानेही पेसाची वगळून नॉन पेसाच्या परीक्षा घेतलेल्या आहेत. पेसाचं जर मित्रांनो असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याच्यानंतर देखील त्या परीक्षा घेता येऊ शकतात, किंवा त्याचा अंतिम निकाल जो आहे तो फक्त राखून ठेवण्यासाठी देखील मित्रांनो तशी प्रोसेस केली जाऊ शकते. जसं की तलाठीचं असेल किंवा वनरक्षकची असेल मित्रांनो, ती प्रोसेस केलेली आहे त्या पद्धतीने. तर तोही मित्रांनो या ठिकाणी प्रश्न सुटण्यासारखा आहे जर परीक्षा घ्यायच्या म्हटल्या तर. आता मित्रांनो ही तुम्हाला मी एक वस्तुस्थिती सांगितलेली आहे की या महिन्यामध्ये जर परीक्षा व्हायच्या असतील तर ह्या पुढच्या 6 दिवसामध्येच वेळापत्रक यायला पाहिजे. तर मित्रांनो पुढचे 8 दिवस जे भेटत आहेत 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत त्यामध्ये एक्झाम होऊ शकतात. आणि जर मित्रांनो पुढच्या 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत वेळापत्रक आले तर मार्चमध्ये देखील तुमचे एक्झाम घेता येऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की कसं काय, आचारसंहिता लागेल. तर आचारसंहिता जी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जे काही नियम असतात, जसं की अगोदरच जर प्रोसेस चालू केलेली असेल, अगोदरच परीक्षेची वेळापत्रक जर परीक्षेचे वेळापत्रक देऊन परीक्षा चालू आहेत काही पदांची, तर त्या संदर्भात मित्रांनो ग्रामविकास विभागाने जर निवडणूक आयोगाला वगैरे पत्र दिलं की आम्ही ऑलरेडी प्रोसेस चालू केलेली याची एक्झाम घेण्यासाठी परवानगी द्यावी, तर तसं देखील होऊ शकतं मित्रांनो. मार्चमध्ये देखील मग तुमच्या परीक्षा होऊ शकतात. ऑलरेडी प्रोसेस चालू झालेली, जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध झालेली, फक्त नवीन जाहिरात देता येत नाही आचारसंहितामध्ये. मात्र जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्याची एक्झाम घेता येतात, असं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं होतं. आचारसंहिताचा याच्यावरती परिणाम होत नाही. जर ग्रामविकास विभागाने तशी त्यांच्याकडून परवानगी घेतली तर मित्रांनो इथं परीक्षा देखील तुमच्या आचारसंहितामध्ये देखील म्हणजे मार्चमध्ये देखील घेता येतील. जर मित्रांनो तशी परवानगी नाही घेतली तर मग मार्च नंतर परीक्षा होऊ शकतात. परंतु मार्चमध्ये न घेण्यापेक्षा मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारीमध्येच या ठिकाणी राहिलेले हे जे 8 दिवस आहेत 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत, या दिवसामध्ये देखील एक्झाम तुमच्या होऊ शकतात. जर मित्रांनो ग्रामविकास विभागाने आता 9 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते या ठिकाणी 14 तारखेपर्यंत वेळापत्रक प्रसिद्ध केलं तर. परंतु मित्रांनो आता सर्वस्वी निर्णय जो आहे ग्रामविकास विभागाचा आहे, त्याच्यावरती मित्रांनो आपण फक्त या ठिकाणी विनंती करू शकतो की लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात. कारण की मित्रांनो भरपूर दिवस झाले या जिल्हा परिषदच्या पदभरती जे आहेत ते रखडलेले आहेत. जर याबद्दल मित्रांनो अजून काही ऑफिशियली अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. या ठिकाणी माझं जो अंदाजित माहिती आहे तुम्हाला, हे जे ह्या महिन्यामध्ये जे परीक्षा आहे त्याच्यावरून सांगितलेलं आहे की परीक्षा या महिन्यामध्ये देखील होऊ शकतात, आचारसंहितामध्ये देखील परीक्षा होऊ शकतात. परंतु याच्यासाठी देखील आपण मित्रांनो प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तुम्ही देखील कॉल करायचा आहे. मीही कॉल करून माहिती घेण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत शेअर करेल. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती. तुम्हाला याच्याबद्दल काय प्रश्न असतील, काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. धन्यवाद.